दुचाकी चालवणाऱ्या लोकांसाठी 5 नवे नियम लागू। आता जर तुम्ही मोटरसायकल चालवत असाल आणि तुम्ही जर पहिला नियम मोडला तर 1000 रुपयांचा दंड तुम्हाला भरावा लागेल। तुम्ही जर या नियमांमधला दुसरा नियम जर चुकूनही मोडला तर तुमच्याकडून 2000 रुपये वसूल केले जातील। त्यातला तिसरा नियम मोडला तर 5000 रुपये तुम्हाला दंड भरावा लागेल। आणि यातला 5वा नियम सगळ्यात भयानक आहे। त्याचा दंड डायरेक्ट 25000 रुपये आहे। आणि इतकंच नाही तर 6 महिने जेल देखील तुम्हाला होणार आहे। हे सगळे दंड तुमच्या बँक खात्यातून डायरेक्ट कापून घेतले जाणार, कारण तपासणी आता सुरू झालेली आहे। ट्रॅफिक पोलीस जरी समोर नसले तरी ड्रोनच्या माध्यमातून आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून थेट नंबर प्लेटमधून तुमचा नंबर घेतला जाणार आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज येणार। होय, तुम्हाला यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण मोटरसायकल चालकांसाठी हे कडक नियम आता लागू झाले आहेत। याची अंमलबजावणी सुरू आहे। आता ठिकठिकाणी तपासणीसाठी ड्रोन सोडलेले आहेत, तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावलेले आहेत। पहा, तुमच्या मोटरसायकलवर आता हा लागू झालेला दंड पेंडिंग राहणार नाही, तर तुमच्या खात्यातून कट होणार आहे। जसं तुम्हाला माहीत आहे की मार्च एंडिंग आहे, मार्च एंडिंगच्या वेळेस तुम्हाला माहीत आहे की गाड्यांची कशा पद्धतीने चेकिंग होते आणि दंड वसूल केले जातात। पण यावेळेस दंडांची रक्कम देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि हे पैसे खात्यातून कापण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। पहा, पूर्वी नियम वेगळे होते, पण आता नियम बदलले। 1-2 नाही तर 5 कडक नियम लागू केलेले आहेत। आता जर तुमच्या घरामध्ये 2 चाकी वाहन असेल आणि तुम्ही त्या 2 चाकी वाहनावर कुठे कामाला जात असाल, लग्नाला जात असाल, तुम्ही कुठे जरी जात असाल तर वेळेत सावध व्हा। कारण की जर ही 2 कागदपत्रे तुमच्याकडे जर नसतील आणि ह्या 5 नियमांपैकी कोणताही एक नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 25000 रुपयांचा दंड हा तुमच्या खात्यातून कापून घेतला जाणार। तपासणी अतिशय वेगाने सुरू झालेली आहे। 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये तपासणी आता सुरू झालेली आहे। उद्या 10 जिल्हे, परवा 10 जिल्हे आणि नंतर 6 जिल्हे, अशा टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मोटरसायकल चालकाची तपासणी आता होणार आहे। पूर्वी ट्रॅफिक पोलीस गाडी थांबून विचारायचे लायसन्स आहे का, आरसी बुक आहे का, पीयूसी आहे का, अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे। पण आता त्यांच्याही हातात काही राहिले नाही। अत्याधुनिक रोल्स कॅमेरे, ड्रोन्स, त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे अशा ठिकाणी लावलेले आहेत की ज्याची कल्पना देखील तुम्हाला येणार नाही। पूर्वी फक्त सिग्नलवर किंवा जिथे ओव्हर स्पीडिंग लिमिट किंवा ब्रिजवर अशा ठिकाणी कॅमेरे असायचे, पण आता कॅमेरे हे तुमच्या पेट्रोल पंपावर देखील बसवलेले आहेत। लक्षात घ्या, खूप मोठ्या प्रमाणावर आता कडक पद्धतीने या नियमांची अंमलबजावणी होणार आहे। तुमच्या बँक खात्यातून पैसे कट होतील। जर तुम्हाला हे नियम माहीत नसतील तर आणखी नियम देखील खूप भयानक आहेत। पहिला नियम हा बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहिती आहे, तो हेल्मेटचा नियम आहे। पण दुसरा, तिसरा आणि चौथा हे नियम थोड्याफार प्रमाणात लोकांना माहिती आहेत। पण 5वा नियम तर अतिशय नवीन आहे आणि त्या नियमाचा दंड 25000 रुपये आहे। लक्षात घ्या, 25000 रुपये जर तुमच्या बँक खात्यातून कधी कट झाले आणि वरून तुम्हाला पोलिसांनी पकडून नेलं, न्यायालयात खटला भरला आणि तुम्हाला जर 6 महिन्यांची जेल झाली तर तुमचं कसं होईल? ना तुम्हाला बाहेर नोकरी मिळेल आणि नोकरीचे पैसे, 1 महिन्याचा पगार तुमचा कदाचित एका झटक्यात कापून घेतला जाईल। तर इतकी अवघड परिस्थिती आता होणार आहे। त्यामुळेच सरकारच्या माध्यमातून हे 5 नियम कोणते आहेत, कोणती 2 कागदपत्रे दुचाकी चालकाला ठेवायला सांगितली आहेत, ही सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेतोय। बघा, मार्च महिना हा नेहमीच कठीण असतो। आर्थिक वर्षाचा शेवट म्हणजेच मार्च एंडिंग असल्याने भरपूर बदल होत असतात। म्हणूनच दुचाकी असेल तर हे नियम पाळणे आता अतिशय गरजेचे आहे। नियम काय आहेत, कोणती 2 कागदपत्रे लागतील, दंड टाळण्यासाठी काय करायचे, ही सगळी माहिती नीट ऐकून घ्या। दुचाकीवर 5 नवे नियम, तपासणीला सुरुवात आणि डायरेक्ट खात्यातून पैसे कट। जे ऐकणार नाहीत त्यांचं 25000हून जास्त नुकसान फिक्स आहे। आता घामाचे पैसे वाचवायचे असतील तर 2 मिनिटे हा व्हिडिओ नीट पहा। तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी गाडी घेऊन बाहेर निघताना 2 महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवाच, कारण पोलीस आता तीच तपासणार आहेत। 2 कागदपत्रे नसतील तर 1000 पासून 25000 पर्यंत दंड सोसावा लागेल। जुने दिवस विसरा, आता ऑनलाईन दंडाचा काळ आहे। आपल्याला वाटतं 100-200 देऊन सुटू, पण आता कॅमेऱ्याचा जमाना आहे। डिजिटल माध्यमातून दंड होणार। अपघात रोखण्यासाठी सरकारने कारवाई तीव्र केली आहे। पूर्वी दंड कमी होते म्हणून आपण गांभीर्याने घेत नव्हतो, पण आता चुका महाग पडणार आहेत। सर्व काही कॅमेऱ्यात कैद होणार। तुम्ही एखादी चूक केली की लगेच मोबाईलवर संदेश येईल। सिग्नल तोडला, हेल्मेट नाही किंवा फोनवर बोललात तर थेट SMS येईल। दंड वेळेत भरला नाही तर पोलीस थेट दारी येतील। त्यामुळे उशीर न करता 5 भीषण नियम जाणून घेऊया।
मित्रांनो, नियम पाळले नाहीत तर खिशाला मोठी कात्री लागेल. 5वा नियम सर्वात घातक आहे, जो थेट 25,000 दंड आणि 2 वर्षांची जेल घडवू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लक्ष द्या. आता पहा नियम कोणते आहेत, कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार, कशा पद्धतीने तुम्ही याच्यामधून वाचायचे आहे, या माहितीला आपण वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. पण पुन्हा एकदा, जर नियम तुम्हाला आधी सांगितले होते की 1,000 रुपयांचा दंड हा पहिला नियम मोडला तर, दुसरा मोडला तर 2,000, तिसरा मोडला तर 5,000, चौथा नियम जर मोडला तर 10,000 आणि 5वा नियम जर मोडला तर 25,000 रुपये दंड आहे. पहा, त्यामुळे लक्षपूर्वक इथून पुढची माहिती पहा. व्हिडिओ फक्त आता 1 मिनिटाचा राहिलेला आहे, कारण की नियम कोणते आणि त्याचे पालन कसं करायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहून काहीच उपयोग नाही. आता नक्की आपण काय पाहायचे आहे? आता पहा, पहिला हेल्मेटचा जो नियम आहे, तुम्हाला माहीत असेल पहिला नियम हेल्मेटचा आहे. दुचाकी गाडीवर हेल्मेट हे कंपल्सरी करण्यात आलं आहे. पूर्वी 100 रुपये दंड होता म्हणून लोक दुर्लक्ष करायचे. पण आता हेल्मेट नसेल तर 1,000 रुपये दंड आणि लायसन्स 90 दिवसांसाठी सस्पेंड होईल. विचार करा, 3 महिने तुम्ही गाडीला हात लावू शकणार नाही. दुसरं म्हणजे इन्शुरन्स, म्हणजेच विम्याचा कागद. वैध विमा नसेल तर 2,000 रुपये दंड आणि 3 महिने कैद होऊ शकते. एका कागदामुळे इतकी भीषण शिक्षा मिळतीये. तिसरा धोकादायक नियम म्हणजे बेजबाबदार ड्रायव्हिंग. फोनवर बोलणे किंवा सिग्नल तोडणे यासाठी 5,000 रुपये मोजावे लागतील. ऑफिसवरून येताना फोन आला आणि हेल्मेटमध्ये खुपसून बोललात तर कॅमेरा सगळं पकडणार आणि ऑनलाईन फटका बसणार. तसेच दारू पिऊन गाडी चालवली तर पहिल्यांदा 10,000 दंड आणि 6 महिने जेल होईल. गाडी जप्त होईल आणि कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. अब्रू आणि पैसा दोन्ही जाईल. दुसऱ्यांदा सापडलात तर सरकार तुम्हाला गुन्हेगार मानते. दंड 15,000 होतो आणि जेल 2 वर्षांपर्यंत वाढते. शेवटचा 5वा नियम, अल्पवयीन मुलाने गाडी चालवली तर पालकांना 25,000 रुपये दंड होईल. हे नियम तुमच्या सुरक्षेसाठीच आहेत, जेणेकरून अपघात टळतील. कष्ट करून कमावलेले 10-15,000 दंडापोटी जाणं कोणालाच परवडणार नाही. आता जे नियम तुम्ही ऐकले ते केवळ कागदावर नाहीत तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले आहेत. आजकाल पोलीस कुठेही दिसत नाहीत तरी मोबाईलवर दंडाचा मेसेज येतो. हे कशामुळे? कारण आता तुमच्या प्रत्येक हालचालीवर ड्रोन आणि CCTVचा नजर आहे. मार्च महिना सुरू आहे आणि या काळात प्रशासकीय यंत्रणा टार्गेट पूर्ण करण्यासाठी अत्यंत सतर्क असते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो 25,000 रुपयाचा दंड. विचार करा, एका चुकीमुळे महिनाभरची कमाई एका झटक्यात जाऊ शकते. आपण सहसा नियमांकडे दुर्लक्ष करतो, पण आता डिजिटल युगात पळवत उरलेली नाही. हेल्मेट नसेल तर फक्त दंड नाही तर तुमचं लायसन्स 3 महिन्यासाठी रद्द होऊ शकतं. विना विम्याची गाडी चालवणं आता महाग पडेल. मग आता तुम्ही या 5 गोष्टींची काळजी घ्या. डिजिटल डॉक्युमेंट्स लगेच परिवहन किंवा डिजिलॉकर ॲपमध्ये डाउनलोड करा आणि त्या लायसन्स, RC आणि इन्शुरन्स सेव्ह करा. ट्रॅफिक पोलिसांनी थांबवल्यास हे डिजिटल पुरावे कायद्याने मान्य आहेत. चालान चेक करा. दर 15 दिवसांनी महा ट्रॅफिक ॲपवर जाऊन आपल्या गाडीचा नंबर टाकून चेक करा की तुमच्यावर कोणताही जुना दंड, चलन प्रलंबित तर नाही ना. वेळेत दंड भरल्यास कोर्टाची नोटीस टाळता येते. हेल्मेट स्ट्रॅप केवळ हेल्मेट डोक्यावर असून चालणार नाही, त्याची पट्टी, स्ट्रॅप लावलेली अनिवार्य असणे गरजेचे आहे. पट्टी नसेल तरीही 1,000 रुपये दंड कापला जातो, हे लक्षात ठेवा. इन्शुरन्स रिन्युअल, तुम्ही विम्याची तारीख तपासा. विमा संपला असेल तर ऑनलाईन लगेच रिन्यू करा. 2,000 दंड भरण्यापेक्षा 500-700 रुपयांचा विमा स्वस्त पडतो. नंबर प्लेट स्वच्छता, हाय स्पीड कॅमेरे तुमची नंबर प्लेट स्कॅन करतात. जर प्लेटवर घाण असेल किंवा ती फॅन्सी असेल तर पोलीस मुद्दाम गाडी थांबवून मोठा दंड आकारू शकतात. ती स्वच्छ आणि स्पष्ट ठेवा. तर मित्रांनो, हे होते दुचाकी चालकांसाठीचे 5 नवे नियम. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्राला शेअर करून त्याचे 25,000 रुपये वाचवा. अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. सुरक्षित राहा, नियम पाळा. जय हिंद, जय महाराष्ट्र.